गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण चालू आहे श्रीनगर टू कटरा वंदे भारत एक्सप्रेसनी. आमची 2 वाजता ट्रेन आहे श्रीनगरहून. तर लेट्स गो टू स्टेशन. हे स्टेशन आहे, मागे दाखवतो तुम्हाला मी. श्रीनगर रेल्वे स्टेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे. समोरनं एंट्रन्स आहे, रोडवरनं आपण श्रीनगरमध्ये एंटर करतो. आणि हा बघा तिरंगा आपल्या देशाचा, किती छान वाटतो इथं बघायला. आता हे पाठी स्टेशन आहे आपलं श्रीनगर रेल्वे स्टेशन, जे थोडं असं काश्मीर स्टाईल बनवलेलं आहे. इकडची सिक्युरिटी पण एकदम खूप टाईट आहे. चेकिंग वगैरे करूनच आतमध्ये सोडत आहेत. वरती रूफ पण बघू शकता, एकदम काश्मीर स्टाईल. याचे श्रीनगर स्टेशन इकडे समोर झेंडा, आउटर व्यू, पार्किंग वगैरे सगळं अवेलेबल. एक्झिक्युटिव्ह लाऊंज पण आहे. 20 रुपीज पर आवर अडल्ट आणि 10 रुपीज चाइल्डचे. ती डेमो जाते, डेमो ट्रेन. तर आमची ट्रेन येणार प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती. आणि समोरच एक्झिक्युटिव्ह लाऊंज इकडे वरती. हे बा बोर्ड दाखवू शकतो मी तुम्हाला इकडनं. हे बा स्नॅक्स वगैरे सगळं इकडे मिळेल तुम्हाला, बसू शकता. आणि वरतीच आय गेस तो एक्झिक्युटिव्ह लाऊंजचे, तर किती चांगलं डिझाईन केलं ते बघू शकता तुम्ही. आणि हे प्लॅटफॉर्म आता याच साईडला जी मी डेमो दाखवली ती बारामुल्लाला जाणारी होती. आणि इकडे वेटिंग रूम आहे हीटरसोबत. लेडीज जेंट्स दोन्ही वेगवेगळे आहेत. तर इकडे तुमची ट्रेनला जर वेळ असेल तर इकडे बसू शकता, थंडी वाजत असेल तर. हीटरवालं आहे, सो चांगली फॅसिलिटी आहे श्रीनगर रेल्वे स्टेशनलाही. आपली वंदे भारत इकडे आलेली आहे. सॅफ्रॉन वंदे भारत, मिनी वंदे भारत. जेव्हा ट्रेन आली तेव्हा पॅसेंजर्सना इमिजिएटली आतमध्ये नाही सोडलं, तर चेकिंग केलं पूर्ण ट्रेनचं. सगळे कोचेस चेक केले आणि मगच आतमध्ये सोडलं. त्यामुळे सिक्युरिटी खूप टाईट आहे इकडे, त्यामुळे टेन्शनचं काही कारणच नाही. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. लगेच चढवायचं होतं जरा जास्त, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, पण फायनली सेटल झालेलो आहोत आम्ही. तर आता लवकरच आमची ट्रेन सुरू आहे. बाहेर आता पाऊस पडायला लागलेला आहे, जसं तुम्ही बघू शकता. तर फीचर्स बघूया या ट्रेनचे. इकडे ट्रे टेबल, इकडे नेट, इथे बॉटल होल्डर, इकडे लेग रेस्ट वगैरे आहे व्यवस्थित. आणि वरती रीडिंग लॅम्प्स, टच करून ऑन ऑफ. आपली ट्रेन फायनली श्रीनगर रेल्वे स्टेशनहून सुटलेली आहे. बाय बाय श्रीनगर. सॅफ्रॉन व्हॅली ऑफ इंडिया पंपोर स्टेशन आता आपण स्किप करत आहोत. इथेच भारतातलं केशर प्रोड्यूस होतं. इथे केशर चांगलं मिळतं. लंच आलेला आहे इकडे, तर सगळं आता मी ओपन करून दाखवतो. पहिले असं सांगतो, याच्यात राईस आहे, याच्यात जे टोमॅटो पनीर, दाल डिश, दम आलू आहे. आणि इकडे आहे केसर कासेर पेहरी. हे ट्राय करून बघायला, हे वेगळं आहे काहीतरी. त्यात रोटी असेल, रोटी पराठा आणि दही. ऑल्सो याच्यात रिफ्रेशिंग वाईप पण आहे, वेट वाईप. आणि आफ्टरमेंट आहे आणि पिकल आहे. हे आहे प्लेट आपली. याच्यात डाल आहे आणि हे हलती आहे ट्रेन, त्यामुळे ते मी ओपन नाही करत ते आता. आणि हे आहे दम आलू, हे आहे पनीरची भाजी, इकडे मटर राईस आहे आणि इकडे केसर पेहरी आहे. हे काहीतरी वेगळी डिश आहे, ट्राय करून बघायला हवं. आणि इकडे आहे पराठा. आता मी आहे वॉशरूममध्ये, मिरर क्लीन आहे. इकडे आहे हँड ड्रायर आहे. आणि नळ इकडनं पाणी नॉर्मल येतं आहे, थंड नाही येत आहे. कोल्ड कंडिशन्समध्ये पण इकडं नॉर्मलच पाणी येईल. इकडे सोप डिस्पेन्सर आहे आणि वॉशरूम क्लीन आहे एकदम. समोर स्नो माउंटेन्स दिसत आहेत.
आता बनिहाल स्टेशन येतं आहे. हा इचं ऑफिशियल हॉल्ट आहे. आम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हल केलेलं होतं या ट्रेनमध्ये तेव्हा बनिहाल आणि रियासी हे दोन याचे ऑफिशियल स्टॉप्स होते. पण आता ही ट्रेन जम्मू तावीपर्यंत एक्सटेंड केली आहे. त्यामुळे ही ट्रेन आता कटरा नंतर उधमपूर रेल्वे स्टेशनला देखील थांबते आणि मग जम्मू तवीला पोचते. आपले इव्हनिंग स्नॅक्स आलेले आहेत इकडे पहिले मिलेट नमकीन, टी किट चहा बनवायला, पीनट चिक्की आहे आणि ही कचोरी आहे, त्याच्यासोबत केचप. इनिशियली जेव्हा आम्ही तिकीट बुक केलेलं होतं तेव्हा याच्यात फूड इन्क्लुडेड नव्हतं, तर आम्ही ते इकडे विकत घेतले. 220 रुपीजमध्ये आमचा लंच होता एक प्लेट आणि जे स्नॅक्स आहेत ते 70 रुपीजचे आहेत. जर तुम्ही इन्क्लूड केलं नसेल तर तुम्ही इकडे बाय करू शकता वेगळं इकडे पैसे देऊन. आता जो चालला आहे तो आहे इंडियाचा लॉंगेस्ट टनल, ट्रान्सपोर्टेशन टनल. तर हा टनल याच्या आधी अनाऊन्समेंट झाली ट्रेनमध्ये की हा टनल आता येणार आहे. सो हे खूप चांगलं आहे, याची सगळी प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन सगळं दिलं. सो दॅट्स व्हेरी गुड. सो हॅट्स ऑफ टू इंडियन रेल्वेज फॉर सच मार्वल. आत्ता जो टनल संपला तो इंडियाचा लॉंगेस्ट ट्रान्सपोर्टेशन टनल होता. त्याची लेंथ 12.77 किलोमीटर्स एवढी आहे आणि हा टनल जो आहे तो खरी आणि सुंबर रेल्वे स्टेशनच्या मध्ये येतो. सो तुम्ही लक्षात ठेवा, खरी आणि सुंबर रेल्वे स्टेशनच्या मध्ये हा टनल आहे. सो ट्रेनमध्ये अनाऊन्समेंट होईलच वंदे भारतने जर येत असाल तर. आता लवकरच चेनाब रिव्हर ब्रिज येणार आहे. सो फायनली समोर दिसतोय तो आहे जगातला सर्वात उंच रेल्वे ब्रिज, चेनाब रिव्हर ब्रिज. 359 मीटर उंच, जर फीटमध्ये कन्वर्ट करायला गेलं तर 1179 फीट उंच हा रेल्वे ब्रिज आहे, जो आयफिल टॉवरपेक्षाही 35 मीटरनी जास्त उंच आहे. सो तुम्ही इमॅजिन करू शकता केवढा उंच हा रेल्वे ब्रिज आहे, जो आर्किटेक्चरल मार्वल आहे. आणि खूप अभिमान वाटतो हा बघून की आपल्या देशात हा ब्रिज आहे. आणि जसं की मी सांगितलं, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अनाऊन्समेंट झाली, याची फुल इन्फॉर्मेशन देण्यात आली की हा ब्रिज किती उंच आहे. खूप चांगल्या पद्धतीने इकडे टुरिझम प्रमोट करण्यात येत आहे. म्हणजे फॉरेन टुरिस्टनंसुद्धा इकडे चांगलं गायडन्स मिळतो ट्रेनमध्येच की कुठलं आता एक हायलाईट येत आहे या रेल्वे रूटवरची. सो हे खूप चांगली गोष्ट आहे. सो हॅट्स ऑफ to Indian Railways. अँड येस, हाच होता तो सगळ्यात उंच ब्रिज. इकडनं तुम्हाला क्लिअर दिसेल चेनाब रिव्हर. तिचे चेनाब रिव्हर. अँड बक्कल स्टेशन आलेलं आहे. जर तुम्ही कटराहून येणार असेल तर बक्कल स्टेशनच्या जस्ट नंतर हा ब्रिज स्टार्ट होतो. आपण रियासी स्टेशनहून निघतोय आणि याच्यानंतर डायरेक्ट स्टेशन येईल श्री माता वैष्णो देवी कटरा, जे याचं लास्ट स्टॉप आहे. We are about to approach the Anji Ghat Bridge, India's first naval state railway bridge. The Anji Ghat Bridge is a marvel of engineering brilliance. It features a single inverted wide pylon standing 193 meters high, with 331 meters above the riverbed, supported by Vaishno Devi Katra. आता जो ब्रिज आहे तो इंडियन रेल्वेचा सगळ्यात पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज आहे. हा जो ब्रिज आहे तो आहे अंजी खड रेल्वे ब्रिज, जो आहे 331 मीटर्स अबोव द अंजी रिव्हर. आणि हा जो ब्रिज आहे तो सपोर्टेड आहे 96 केबल्ससोबत, जो की खूप स्पेशल आहे या रूटवरती.
सो फायनली आता आपली ट्रेन एंटर करते श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्टेशनवरती. सो फायनली आपली ही जर्नी इथेच संपते या स्टेशनवरती. सो आता आपली ट्रेन अप्रोच करते हळूहळू प्लॅटफॉर्मवरती. श्री माता वैष्णोदेवी कटरा. तर फायनली आम्ही डी बोर्ड केलेलं आहे ट्रेनमधनं. एकदम ऑन टाईम ट्रेन पोहोचली आमची कटराला. हाच होता आजचा व्लॉग आपला. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला आपल्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. आता आम्ही उद्या वैष्णोदेवीला येणार आहोत बाय हेलिकॉप्टर. सो त्याचा व्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.